राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून मोठ्या प्रमाणात अपघातांची आणि दुर्दैवी दुर्घटनांची मालिका ही सुरू आहे। सत्तेत येण्यापूर्वी आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहोत, आम्ही पारदर्शी आहोत असा डंका वाजवणाऱ्या या सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर येतो आहे। खरं म्हणजे हे सरकार महायुती सरकार नसून महाभ्रष्ट सरकार आहे। या सरकारने काही महिन्यांपूर्वी या देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्यानंतर अवघ्या 6 महिन्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हा कोसळला। त्यानंतर पुन्हा चांगल्या दर्जाचं बांधकाम करण्यात येईल असं सांगितलं गेलं आणि आता पुन्हा एकदा जेव्हा हा पुतळा छत्रपती शिवरायांचा बसवण्यात आला त्यावेळी काही दिवसांपूर्वीच या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन ही खचल्याचं आढळून आले। पुन्हा त्या ठिकाणी ती दुरुस्ती सुरू आहे। दुर्दैवाची गोष्ट आहे की पैसे खाण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही सोडलं नाही। महामानवांची स्मारकही यांनी सोडली नाही। रस्ते असतील, पुलं असतील, विविध मोठी बांधकामं असतील, या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार करून जनतेच्या जीवाशी खेळ खेळण्याचं काम हे सरकार करतंय। काल इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। या पुलाच्या संदर्भातही हा अनेक वर्षांचा जीर्ण पूल होता आणि त्या ठिकाणी वाहतुकीसाठी तो बंद होता असं सांगितलं गेलंय। परंतु दुर्दैवाने या पुलावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती आणि या पुलासाठी कामाची मंजुरात ही वर्षभरापूर्वी देण्यात आलेली होती। 1 वर्ष होऊनही हा पूल नव्याने बांधण्यात आलेला नाही आणि जनतेच्या जीवाशी अशा प्रकारे खेळ खेळण्याचं काम हे महायुती सरकारने इंद्रायणीच्या पुलाच्या बाबतीतही केलेलं आहे। हे केवळ एक उदाहरण आहे। आज राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे रस्ते असतील, पूल असतील, विविध बांधकाम असतील, ही अजूनही केवळ कागदोपत्री मंजूर झालेली आहेत आणि बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत। अनेक पूल असे आहेत की जे आज खिळखिळे झालेले आहेत, ज्याची दुरुस्ती आणि ज्याची नव्यानं बांधकामं करणं आवश्यक आहे। या कुठल्याही कामांचं दुर्दैवाने ऑडिट केलं जात नाही, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही, त्या कामांच्या बाबतीमध्ये कुठलीही जबाबदारी ही घेतली जात नाही आणि त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळ हा खेळला जातोय। आज राज्यभरामध्ये अशी जी काही पावसाळ्याच्या आधी करायची कामं असतील ती खरं म्हणजे या सरकारने यापूर्वीच पूर्ण करणं अपेक्षित होतं। त्या कामांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं अपेक्षित होतं, परंतु या सरकारला दुर्दैवाने म्हणावं लागेल की या राज्यातील जनतेच्या जीवाशी काहीही देणं घेणं नाही। लोकांच्या जगण्याला आधार देण्याच्या ऐवजी लोकांच्या मरणाची किंमत मात्र हे सरकार करतंय। शेतकरी आत्महत्या झाली, 1 लाख रुपये दिले जातात। बस अपघातामध्ये मृत्यू झाला, 2 लाख रुपये दिले जातात। रेल्वे अपघातात मृत्यू झाला, 5 ते 10 लाख रुपये दिले जातात। विमान अपघातात मृत्यू झाला, 1 कोटी रुपये दिले जातात। अशा प्रकारे लोकांच्या केवळ मरणाची किंमत करणारं हे सरकार आहे आणि अशा असंवेदनशील सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। तुम्हाला लोकांना जगायला आधार देता येत नाही, परंतु लोकांच्या मृत्यूची मात्र किंमत करता येते। किमान थोडी तरी संवेदनशीलता दाखवा आणि जनतेचे, लोकांचे मोठ्या प्रमाणात होणारे हे असे मृत्यू थांबवा। त्यासाठी शासन म्हणून, प्रशासन म्हणून जे काही शक्य आहे, स्ट्रक्चरल ऑडिट असेल किंवा नवीन बांधकामं असतील रस्त्यांची, पुलांची, ही तातडीनं शासनाने केली पाहिजेत। परंतु या महायुतीच्या महाभ्रष्ट सरकारला लोकांच्या जगण्याशी काहीही घेणं देणं नाही। लोकांच्या मरणाचा मात्र यांनी बाजार मांडला।